हॅलो नमस्कार. तर आता तुम्हाला ह्या सगळ्या बॅगा वगैरे बघून समजलंच असेल की आम्ही कुठेतरी निघालो आहे त्या आपल्या बॅग पॅक करून. हो, तर आम्ही निघालो आहे एका आमच्या ट्रिपवर. रेडी झालो आहेत आम्ही आणि आता निघालो आहे. तर तुम्हाला मला इथे सांगायचं आहे की माझा हा जो प्रवास आहे तो पहिला विमान प्रवास आहे. तर मी खूप एक्साइटमेंटमध्ये होती, खूप जास्त एक्साइट होती. त्यानंतर आम्ही आमच्या घरून निघाल्यानंतर विमान एअरपोर्टवर जाऊन पोचलो. सगळे फोटोज क्लिक केले, काही चेक इन वगैरे केलं. आमचे काही फ्रेंड्स आमच्यासोबत होते, त्यांचं चेक इन बाकी होतं, त्यामुळे आम्ही थोडं पुढे गेटजवळ येऊन थांबलो. व्हिडिओ क्लिक केला. नंतर बोर्डिंग पास वगैरे मिळाला, आतमध्ये आलो. हा असं काय आपल्याला गेट नंबर वगैरे देतात आपल्या पासवर. तर फ्लाईट लागली होती, आम्ही निघालो आमच्या गेटच्या दिशेने. माझी मुलगी सुद्धा एक्साइट होती, ती पप्पांना दाखवत होती, पप्पा तिकडे प्लेन आहे. आणि आम्ही आमचं पहिलं पाऊल विमानामध्ये टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आमचं वेलकम झालं. आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो. आम्हाला एक विंडो सीट होतीच, सो ऑब्वियस मी विंडो सीटवर बसली आणि मला व्हिडिओ घ्यायचे होते, त्यामुळे मग ऑब्वियस मीच बसणार. अशा पद्धतीने असं दिसतंय आपलं मुंबई. मँगलोर स्टेशनवर येऊन आम्ही पोहोचलो. हे आहे मँगलोर एअरपोर्ट. तिकडे येऊन आम्ही सगळेजण एकत्र येऊन थोडेफार फोटोज क्लिक केलेत. साऊथ साईडला चाललो आहेत आणि तिकडचा नाश्ता नाही केला असं कसं होईल. सो आम्ही थोडा आराम केला आणि पहिले नाश्ता करायला आलो. आणि माझ्या मुलीला इडली हे कधी द्या कधीही आवडतं तिला. तिथे आपल्याकडे पण तिला कधी इडली दिली तरी आवडते. तर ही जी ट्रिप आहे ती एक आमची ट्रिपसुद्धा आहे आणि आम्हाला एक काम आमच्या फ्रेंडचं लग्नसुद्धा अटेंड करायचं आहे. तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी त्याची हळद होती, त्यामुळे लगेच आम्ही निघालो तयारी करून वगैरे. हळदीला पोचलो, हळद वगैरे लावून त्यांच्या इथलं ऑथेंटिक जेवण जेवलो, जे की खूप स्वादिष्ट होतं. आणि हां, जशी मुंबईमध्ये गरमी आहे तसेच तिकडे आहे. आणि हे त्यांचा त्यांच्या घराबाहेर त्यांचा बगीचा, जिथे केळीची, नारळाची, फणसाची झाडं आहेत. संध्याकाळ झाली, थोडं रिलॅक्स झालो. त्यानंतर बाहेर निघालो. आम्हाला राधाकृष्ण टेम्पलमध्ये जायचं होतं. हे आहे संध्याकाळचं वातावरण, सुंदर असं तिथलं. तर वाटेमध्ये मला काही गजऱ्यांची, फुलांची दुकानं दिसली, जी की खूप सुंदर होते. आणि हे जे गजरे आहेत हे खूप सुंदर दिसत होते, ते मला फार आवडलं. हे आम्ही पोचलो राधाकृष्ण टेम्पलमध्ये. आम्ही थोडं लेट गेलो, त्यामुळे आम्हाला आतमध्ये जायला खूप गर्दी मिळाली आणि आतमध्ये नाही जाता आलं. इकडे कृष्णाला झोपवण्याचा सोहळा चालू होता, म्हणजे त्याला अंगाई गात होते, हे त्याला झुला देत होते. छान असा आरती, पूजा, अभिषेक सगळं केलं. मस्त त्याला असं झुलवत आहेत, पाळणा देत आहेत. छान, हे खूप सुंदर होतं.
तर तिकडे अशी पूजा चालू होती. आम्ही थोडं बाहेर आलो. मग बाजूला दुकानं होती, तिथे देवाचे वस्तू विकायला होते, सगळ्या देवाचे भांडी, देवाच्या मूर्त्या, बरंच काय 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 होतं तिथे आणि खूप अप्रतिम होतं. मी काही गोष्टी परचेस केल्यात आणि हे जे काका आहेत ते सुद्धा आम्हाला खूप छान पद्धतीने सांगतायत, प्रत्येक गोष्टीचं छान नॉलेज देत आहेत. चंदन छान होतं, सुहासिक अगरबत्त्या होत्या तिथे, देवासाठीचे पाट होते, खूप सुंदर होतं, खूप सुंदर. हे छोटे छोटे देव ठेवण्यासाठीचे पण पाट आहेत, नैवेद्यासाठीचे पण खूप छान असे ताट होते, वाटी होती. बघू तेवढं कमी, घेऊ तेवढं कमी, इतकं सुंदर होतं ते. अशा पद्धतीने आम्ही आमचा पहिला दिवस तिथे उडुपीमध्ये स्पेंड केला. कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. आणि मी लगेच सेकंड डेचा सुद्धा व्लॉग लवकर घेऊन येईन. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.